साठीचा त्यासाठी मी या कोथिंबीरच्या काड्या घालते आहे. त्यानंतर हे गाजर घालून घेते. त्यानंतर मी कोबी घालते आहे. ढोबळी मिरची घालते आहे आणि कांदा घालते. पाकळ्या टाकूया आपण आणि झाकण ठेवूया. आता आपण हे ना छानसं उकळून देऊया. बरोबर याच्यातला स्टॉक काढ छान असा आणि तो रेडी आहे. 22 मिनिटं झालेत. काढू शकतो आपण. आता आपण स्टॉक काढून घेऊया. या पद्धतीने आपला स्टॉक रेडी आहे. हा आपण असाच पण वापरू शकतो किंवा एकत्र भरपूर असा करून ठेवायचा असेल तरी चालते 2-3 दिवसासाठी. पण मी ताजाच वापरते. आपला स्टॉक रेडी आहे. मी कट केलेले हे मशरूम आहे ना यात घालून घेते स्टॉकमध्ये. आता जसं मशरूम घातलं की नाही तसंच आपण हे सूपचं पॅकेट पण या स्टॉकमध्ये घालून घेऊया. गरम पाणी आहे ना ते स्टॉकचं, तर ते आपल्याला एक्स्ट्रा पाणी पण गरम करायची गरज पडत नाही. ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये घालूया लोणी. लोणी छान कडत आले. आपण याच्यामध्ये घालूया अद्रक आणि लसूण. गॅस कमी करून घेऊ. अद्रक लसूण घातलं. आता लगेच आपण याच्यामध्ये गाजर आणि ही कोबी घालून घेऊया बारीक चिरलेली. हा स्टॉक घालून घेऊ लगेचच आपण. आणि पाणी जेवढं सूप आपल्याला हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. आता हेच याच्यामध्ये आपण उकळून देणार आहोत. मी याच्यावरती झाकण ठेवते. छान उकळलंय आपलं सूप पण. आता आपण हे काढून रेडी आहे आपलं व्हेज मशरूम सूप. ह्याच्यामध्ये जर का आपल्याला डार्क कलर हवा असेल तर आपण सोया सॉस हे पण घालू शकतो. दाखवते तुम्हाला. थोडासा घालायचं त्याचा रंग बदलतो. रेस्टॉरंटमध्ये वगैरे हेच यूज करतात सोया सॉस. त्याच्यामुळे त्याला कलर येतो. अशा पद्धतीने रेडी आहे आपलं. छान उकळलं आहे आपलं सूप पण. आता आपण हे काढून थोडीशी कोथिंबीर